फायनली आलोय आपण इस्कॉन टेम्पल जवळ. बापरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. जसे जसे स्टेप बदलू आपण हरे राम म्हणत जायचं आपल्याला. आणि हे बघा इडली मागवली, रवा इडली बोलतात याला. भरपूर सारी स्टफिंग आहे याच्यामध्ये. आपल्या इकडचा डोसा कसा एकदम पातळ असतो ना, यांचा एकदम जाड आहे. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर तुम्हाला माहिती आहे आपण बँगलोरमध्ये आहो आणि काल आपण महाराजा थाली एक्सप्लोर केली रथ उत्सवमधली. आणि आज आपण असा प्लॅन केला आहे की आपण आज जाणार बँगलोरचा जो पॅलेस आहे तो बघण्यासाठी. गुगल मॅपवरती मी सर्च केलं, इकडनं हार्डली 40 मिनटावरती आहे. मेट्रोनी आपला बँगलोरच्या मेट्रोनी आपला प्रवास होणार आहे. आणि जी बँगलोरची फॅमिली आहे ज्यांच्यासाठी आपण आगरी कोळी मसाला, कोळंबी, लोणचा आणि मँगो पिक्कल घेऊन आलो आहे, त्यांचा ते लोक आज 2 वाजता आपल्याला भेटणार आहेत. तर ज्या कामासाठी आपण आलो होतो तोही काम आज आपण करणार आहोत आणि सोबत बँगलोरचा पॅलेसही एक्सप्लोर करणार आहोत. तर सुरुवातीला जेव्हा मी तुम्हाला ट्रेनच्या कोचमधला रेस्टॉरंट दाखवला होता ना, तिथंच आलो आहे सकाळीचा नाश्ता करण्यासाठी. तर राजकुमार आहे जो आपण व्हिडिओ बनवत होतो तेव्हा आपल्याला बघतच राहिला होता. कहाँ से हो? बिहार से. काम नहीं मिला? हाँ, काम करने आए हो ना? हाँ, काम करने नहीं आए तो क्या घूमने है? बिहारवरनं काम शोधायला आलाय आणि त्याला काम आवडलं नाही म्हणून परत चाललाय. ओके बाय. तर पहिल्यांदा जेव्हा आपण आलेलो तेव्हा हा नाव आपल्याला वाचता नव्हता आला. पुनुगुलू तेच आज आपण ट्राय करणार आहोत. आणि मसाला वडा पण नवीन काहीतरी दिसते, ते पण आपण ट्राय करूया, बघूया कशी आहे चव पुनुगुलूची. तर या तुम्ही बँगलोरवरनं बघत असाल तर सांगा याला काय बोलतात ही डिशला आणि कशी असते ती सांगा. ट्रेडिशनल डिश आहे. हा वडा पण बघा कसा दिसते, मेदू वडा. तर असा काहीतरी रेस्टॉरंट आहे ज्याच्यामध्ये आपण जाणार आहोत कोचमध्ये. तर पुलुगुलू तर नाही आहे इकडे, म्हणून आपण वडा सांबार टेस्ट करणार बोगीमध्ये, हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये. तर आलेला आहे मेदू वडा, ट्रेनच्या कोचच्या रेस्टॉरंटमधला मेदू वडा. बापरे, एकदम क्रिस्पी आहे, चटणी आणि सांबार सोबत. वड्यामध्ये जो क्रिस्प आहे ना तोच एकदम भारी आहे, एकदम कुरकुरीत वडा आहे मेदू वडा. वडा जेवढा क्रिस्पी होता, सांबार आणि चटणी जेवढी टेस्टी होती, तसं बिल पण एकदम भारी आलं आहे. 114 ना, 114 रुपये मेदू वडा. 114 रुपये, पण बोगीमध्ये बसून खाण्याचा आनंद मिळतो तुम्हाला ट्रेनमध्ये. तर तिकीट घेतलं आहे आपण मेट्रोचा आणि कॅम्बे गोडा काहीतरी स्टेशनचं नाव सांगितलं आहे बँगलोर पॅलेसला जाण्यासाठी. आता आपण बँगलोरमधली मेट्रो कशी आहे ते पण बघूया. चला, तर आलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 4ला. आता येईल मेट्रो. चला, तर बँगलोर पॅलेस आणि मैसूर पॅलेसमध्ये थोडं आपल्याला कन्फ्युजन झाला, म्हणून आपण आपल्या मित्राला फोन केला आणि त्याने आपल्याला इस्कॉन टेम्पल सजेस्ट केला. आणि आता मेट्रोनी प्रवास करून आपण इस्कॉन टेम्पल एक्सप्लोर करायला. आणि मेट्रोबद्दल बोलायचं झालं तर अंडरग्राऊंड मेट्रो आहे. कुठे कुठे अंडरग्राऊंड आहे, कुठे कुठे वरतोय पण आहे. जसं आपण महालक्ष्मी स्टेशनला आलो आहे तिथे बघा वरच्या स्टेजला आहे मेट्रो, पण मेट्रो एकदम भारी. आता महालक्ष्मी स्टेशनवरनं, मेट्रो स्टेशनवरनं 400-500 मीटरचा प्रवास करून आलो आहे आपण इस्कॉन टेम्पल बघायला. वेलकम टू श्री राधाकृष्ण इस्कॉन टेम्पल बँगलोर. तर फायनली आलो आहे आपण इस्कॉन टेम्पल जवळ. बँगलोरचं इस्कॉन टेम्पल दिसते तुम्हाला बघा, इस्कॉन श्री राधाकृष्ण टेम्पल. बापरे,
सुंदर. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. जसे जसे स्टेप बदलू आपण हरे कृष्ण हरे राम म्हणत जायचं आपल्याला दर्शनाला. हरे राम 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 हरे हरे. चला मंडळी, दर्शन झालं आहे आणि खरंच खूप सुंदर नगरी आहे श्रीकृष्णजींची. इस्कॉन टेम्पल खूप भारी नजारा आहे. जेव्हा आतमध्ये आपण जातो ना, जेव्हा श्रीकृष्णजींची आपण मूर्ती बघतो एकदम मन प्रसन्न होते. आता तिथे मला कॅमेरा अलाव नव्हता, इंटरनेटवर फोटो भेटला तर मी तुम्हाला अपलोड करतो. खूप सुंदर. नक्की या इथे बँगलोरमध्ये येत आहे तर. इस्कॉन टेम्पल मस्ट विजिट प्लेस आहे. ज्या वाईब्स येतात खरोखर खूप सुंदर. भैया पतली मलाई वाला दो. पतली मलाई पानी वाला है ना, पानी वाला दो. चला, रिक्षावाला 60 रुपये मागत होता स्टेशनपर्यंत जाण्याचा. तर विचार करला रस्त्यामध्ये नारियल पाणी भेटला तर रिक्षा अवॉइड करूया आणि नारियल पाणी पिऊया. म्हणूनच हा स्टॉप झाला आहे बघा आपला. बापरे, होय तब हा. तर मंडळी, आलो आहे आपण इस्कॉन टेम्पल एक्सप्लोर करून. ॲक्च्युली झोप मारून आलो आहे. म्हणजे आत्ता बघायला गेलं तर 4 वाजलेत. दुपारी जरा काल रात्री एडिटिंगमध्ये जास्तच 3 वाजले झोपायला. जाम झोप आली होती म्हणून मस्त एकदम झोपलो, लंच अवॉइड केला आणि आता डायरेक्ट संध्याकाळी 4-5 वाजता डोसा खायला आलो आहे. हे बघा, तर गांधीनगर का गांधी बाजारमध्ये आहे मी. आणि हे बघा इडली मागवली. रवा इडली बोलतात याला. भरपूर सारी स्टफिंग आहे याच्यामध्ये. हे बघा, काजू दिसते, गाजर दिसते, कोथिंबरी वगैरे भरपूर काही आहे. रव्याची इडली आहे ही. तर रवा इडली खाऊन बघूया आपण. बापरे, भरपूर दालचिनी विनी भरपूर काही आहे. आणि अरे कुठे गेली ती इडली. काट्याने नाही खाता येणार आपल्याला, या चमच्याने खायला लागेल. आपल्याजवळ डोसा पण आहे, त्याचा सांबारसोबत टेस्ट करूया. सांबार चटणीसोबत. जसं आपण उपमा बनवतो ना, उपमा तशा प्रकारची इडली वाटते. म्हणजे एक उपम्याला एक इडलीचा शेप दिला आहे असं वाटतं. हां, पण काहीतरी अलग नवीन बघायला मिळतं आपल्याला. हे बघा, चांगली वाटली, नॉट बॅड. आणि डोसा बघा, आपल्या इकडचा डोसा कसा एकदम पातळ असतो ना, यांचा एकदम जाड आहे आणि क्रिस्पी पण आहे. आणि आतमध्ये चटणी पण टाकली, सुकी चटणी आणि सोबत भाजी. डोस्याची चव एकदम भारी आहे. पण इडली पण चांगली आहे वाटाण्यासोबत. तर हाच आपला लंच आहे. आणि वाटाण्याची भाजी नुकताच टेस्ट केली, ही एकदम भारी आहे. मस्त लागली हिची चव. मला सकाळी एक मेदू वडा खाला, 114 रुपये झाले. आता इडली ती पण एकदम भारीवाली इडली आणि मसाला डोसा फक्त 90 रुपयामध्ये काम झाला आहे आपला. आणि टेस्ट पण एकदम भारी होते.
मागे बघा दिसते ना हॉटेलचं नाव, त्याच हॉटेलमध्ये खाल्लं आहे आपण. आपला नाश्ता वगैरे झाला आहे आणि ज्यांनी आपल्याकडनं मसाला मागवला हे आपले रिलेटिव्ह आलेत. आता त्यांनाही सर्व काही जे काय कामासाठी आपण आलेलो ते फायनली करून टाकूया. चला तर त्यांना मसाले वगैरे देऊन आलो आहे आणि मस्त आपलं त्या लोकांनी पाहुणचार केला. चिकन बिर्याणी वगैरे इकडची फेमस आपल्याला खायला दिली आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये याल काय, तर ते थोडे कम्फर्टेबल नव्हते म्हणून त्यांचा काय आपण व्हिडिओ काढता नाही आला. पण ज्या कामासाठी आलेलो आपण बँगलोरमध्ये मसाला, लोणचा, प्रॉन्स पिकल वगैरे घेऊन ते आपण पूर्णपणे पार केलेलं आहे आणि त्यांचा मेसेजही आलेला आहे आपल्याला की खूप सुंदर आहे प्रॉन्स पिकल, लोणचा पिकल, आम्ही पुढच्या टायमाला ही नक्की मागवू. मेन कामासाठी आपण स्पेशली आलेलो तो काम झालेला आहे आणि तुम्हाला भरपूर काही आपण एक्सप्लोर करून दाखवला बँगलोरमधला. म्हणजे लुलू मॉल दाखवला, त्याच्यानंतर महाराजा थाली दाखवली, सी फूड फेस्टिवल दाखवला आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी श्रीकृष्ण राधाकृष्णाचं इस्कॉन टेम्पल पण दाखवला. तर आता आलो आहे आपण बस स्टॉपला, जिकडनं आपली बस आहे मुंबईला परतीचा प्रवास सुरू होणार आहे. हा सन्मान लॉज दिसते ना, त्याच्याच खाली आपली बस येणार आहे आणि त्याच्यामध्ये बसून परत 17-18 तासाचा प्रवास करून आपण मुंबईला जाणार आहोत. कशी वाटली तुम्हाला आपली बँगलोरची सिरीज नक्की कमेंट करून सांगा. थोडे कामानिमित्त आलो होतो आपण, जास्त काय आपल्याला एक्सप्लोर करता नाही आलं, पण जे काय दाखवता येऊ शकते तेवढा दाखवायचा प्रयत्न केला. जे आपण आपला आगरी कोळी मसाला, प्रॉन्स पिकल, मँगो पिकल देण्याच्या निमित्त भरपूर काही एक्सप्लोर करून दाखवलं तुम्हाला बँगलोरचं. तर सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा. आता बस आल्यावरती बसमध्ये बसून घरी जाऊया. चला बाय, टेक केअर, सी यू सून.